हरिओम सर्व मित्रांनो, आपण आजपासून सुरू करत आहोत मराठी भाषेमध्ये गीतेची व्याख्यानमाला. मी गीतेविषयी यूट्यूबवर सर्च केलं तर सर्व ऑडिओ बुक्स ज्या मला मिळाल्या त्या सर्व हिंदी किंवा इतर भाषांमध्ये होत्या. त्याच्यामुळं विचार केला की आपल्या मराठी बांधवांपर्यंत हे गीतेचं सार, गीतेचं महत्त्व पोहोचावं. यासाठी प्रत्येक गीतेविषयीचं महत्त्व, गीतेविषयीची व्याख्यानमाला मी आजपासून सुरू करत आहोत. मित्रांनो, आपल्या सनातन धर्मामध्ये उपनिषदांमध्ये अनेक प्रकारच्या गीता आपल्याला सांगून ठेवण्यात आलेल्या आहे. आपल्याला फक्त जास्त माहीत आहे ती भगवद्गीता, परंतु भगवद्गीतेशिवाय देखील अनेक प्रकारच्या गीता या आपल्या उपनिषदांमध्ये आहे. त्याचे जर प्रकार सांगायचे तर अनुगीता, अष्टावक्र गीता, अवधूत गीता, भिक्षु गीता, ब्राह्मण गीता, बौद्ध गीता, ब्रह्मगीता, देवी गीता, गणेश गीता, गोपिका गीता, गुरु गीता, हमसा गीता, हनुमत गीता, हरिता गीता, ईश्वर गीता, कपिला गीता, मन की गीता, पांडव गीता, पराशर गीता, पिंगळा गीता, राम गीता, रावण गीता, रिभू गीता, रुद्र गीता, संपका गीता, शिवगीता, श्रीगीता, सूर्यगीता, सूता गीता, स्वामीनारायण गीता, उत्तर गीता, वल्लभ गीता, वसिष्ठ गीता, विभीषण गीता, विष्णू गीता, विदुर गीता, वृत्र गीता, व्याध गीता, व्यास गीता आणि यमगीता. ह्या इतक्या प्रकारच्या गीता ह्या आपल्या भारतीय पुराणांमध्ये, उपनिषदांमध्ये सांगितलेल्या आहे. परंतु आपल्याला ज्या माहीत असतात ती प्रामुख्याने भगवद्गीता. परंतु मी जी गीतेची व्याख्यानमाला सुरू करत आहे ती अष्टावक्र गीता या अद्वैत वेदांतातील ग्रंथातून. अष्टावक्र गीतेची ही मराठी ऑडिओ बुक सुरू करण्याआधी अष्टावक्र गीतेविषयी आपण थोडं जाणून घेऊया. अष्टावक्र गीता हा अद्वैत वेदांत शास्त्राचा महत्त्वाचा ग्रंथ आहे. या ग्रंथात 20 अध्याय आणि 285 श्लोक आहे. आणि अष्टावक्र गीतेबद्दल ही माहिती जी आहे ती अष्टावक्र गीता ही सीतेचा पिता जनक आणि अष्टावक्र ऋषी यांच्यातील तात्विक वाटाघाटी आहे. अष्टावक्र गीतात अस्तित्वाचे अधिभौतिक स्वरूप आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ तपासण्यात आला आहे. अष्टावक्र गीतेत सांगितले आहे की एकच सर्वोच्च सत्य ब्रह्म आहे आणि संपूर्ण विश्व हे एकत्व आहे. अष्टावक्र गीता ही पुराण, वाल्मिकी रामायण किंवा महाभारत यांचा भाग नाही. श्री रामकृष्णाने नरेंद्राला अष्टावक्र गीता वाचण्यास प्रवृत्त केले होते असं देखील इतिहासात आढळून येतं. भगवद्गीता आणि अष्टावक्र गीता याच्यामध्ये नेमका फरक काय आहे तर अष्टावक्र गीता हा आत्मसाक्षात्काराचा एक अद्वैत मार्ग आहे. भगवद्गीता ही कर्माविषयी सांगितलेली आहे, म्हणून सांसारिक जीवन जगण्याचा तो एक मंत्र आहे. ज्याप्रमाणे जीवनाचा उद्देश शोधण्याचा जर शॉर्टकट कोणता असेल तर भगवद्गीता आपण म्हणू शकतो, परंतु आत्मसाक्षात्काराचा अद्वैत मार्ग जर कशात शोधायचा असेल तर तो अष्टावक्र गीतेत आहे. अष्टावक्र गीता सुरू करण्याआधी आपण ऋषी अष्टावक्र कोण होते हे जाणून घेऊया. अष्टावक्र ऋषींचे वडील कहोड हे ऋषी उद्दालकाचे शिष्य होते आणि अष्टावक्र ऋषींची आईचं नाव सुजाता होतं. अष्टावक्र ऋषींचे आजोबा वैदिक ऋषी अरुणी होते. अष्टावक्र ऋषी यांचं नाव अष्टावक्र असं का पडलं तर ते अष्टवक्र म्हणजे त्यांचं शरीर 8 ठिकाणी वाकडे झालेले होते, त्यामुळे त्यांचे नाव अष्टावक्र असे पडलेले होते. शरीराने जरी वाकडे असले तरी त्यांचे ज्ञान प्रगाढ आणि विलक्षण होते. त्यांचे वडील कहोड ऋषी मोठे वेदपाठी पंडित होते. त्यांच्याविषयी अशी आख्यायिका आहे की जेव्हा कहोड ऋषींच्या पत्नी सुजाता गर्भवती होत्या तेव्हा गर्भातील मूल वडिलांना म्हणाले की हे पिता, आपण दिवसरात्र वेद पठण करता परंतु आपले उच्चारण व आचरण शुद्ध होत नाही. रोज पाठ करून काय उपयोग? ते सर्व शब्दच आहेत. शब्दात ज्ञान कुठे असते? ज्ञान तर स्वतःमध्ये असते. आणि हे ऐकून ऋषी कहोड संतापित झाले, कारण की तेव्हा ऋषी कहोड यांच्यासोबत इतरही ऋषी बसलेले होते आणि अशा गर्भस्थ बालकाचं वक्तव्य ऐकून त्यांना अपमानित झाल्यासारखे वाटलं. वेदपंडित पित्याचा अहंकार डिवचला गेला तेव्हा ते क्रोधाने लाल झाले व त्यांनी त्या बालकाला शाप दिला, हे बालक, तू गर्भात असूनही माझ्याशी असा वक्र वार्तालाप केलास म्हणून मी तुला शाप देतो की तू 8 ठिकाणी वक्र होऊन जन्माला येशील. काही दिवसांनी बालकाचा जन्म झाला आणि कहोड ऋषीच्या शाप
शापानुसार 8 ठिकाणी ते वक्र बालक जन्मास आलं आणि त्यामुळंच त्याचं नाव पडलं अष्टावक्र. काही कालांतराने एकदा जनक राजाच्या दरबारात ब्रह्मज्ञानाची चर्चा सुरू होती. तिथं मोठमोठे ज्ञानी आलेले होते. अष्टावक्र सुद्धा त्या दरबारात गेले. पंडितांनी त्यांना पाहिलं. त्यांच्या वाकड्या शरीरामुळे त्यांचे चालणेसुद्धा मोठे विचित्र वाटत असे. सारे पंडित त्यांना पाहून मोठमोठ्याने हसू लागले. अष्टावक्रसुद्धा त्या पंडितांना पाहून हसू लागले. जनक राजाला हे पाहून विचित्र वाटले का ते पंडित ऋषी हसताय ते त्याचं शरीर पाहून, परंतु अष्टावक्र का हसताय हे त्यांना कळालं नाही. त्यांनी अष्टावक्रास विचारले की बाकी सगळे तर हसताय ते मला कळालं, पण हे बालक आपण का हसत आहात? 12 वर्षाच्या तेजस्वी अष्टावक्र बालकाने उत्तर दिले, हे राजन, मी यासाठी हसलो की चामड्यांची पारख करणाऱ्यांच्या सभेत ब्रह्मचर्चा व सत्याचा निर्णय होत आहे हे ऐकून सभेत एकदम शांतता पसरली व सर्व महापंडित क्रोधित झाले. राजा जनकाने विचारले, बालक तुला काय म्हणायचे आहे? अष्टावक्र जराही विचलित न होता बोलले, अगदी सरळ गोष्ट आहे की यांना माझे वाकडे शरीर म्हणजेच माझी केवळ चामडी दिसत आहे, पण मी दिसत नाही. हे सगळे चामड्याचे पारखे आहेत राजन. मंदिराच्या वाकड्या असल्याने कधी आकाश वाकडे होते? घागर फुटकी असल्याने कधी आकाश फुटत असते? माझे शरीर वाकडे आहे, पण मी तर वाकडा नाही. जो या शरीरात साक्षीरूप स्थित आहे त्याकडे तरी बघा. वयाने लहान पण अशा ज्ञानाने महान अशा अष्टावक्राचे हे ज्ञानी वचन ऐकून सर्व पंडित लज्जित झाले. त्यांना त्यांच्या अहंकारावर व मूर्खपणावर मोठा पश्चाताप झाला. अशाच ऋषी अष्टावक्रांचा महान आणि अद्वितीय असा ग्रंथ अष्टावक्र गीता आपण आज अभ्यासूया मित्रांनो. सुरू करूया मित्रांनो. अष्टावक्र गीता अध्याय 1. अध्याय सुरू करण्याआधी आपण शंकराचार्यांचं षटकर्म म्हणूया. मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमी न तेजो न वायु चिदानंदरूप शिवोहम शिवोहम चिदानंदरूप शिवोहम शिवोहम. अष्टावक्र गीता अध्याय 1. राजा जनक म्हणाला, हे प्रभो, ज्ञान कसे प्राप्त होईल, मुक्ती कशी मिळेल व वैराग्य कसे प्राप्त होईल हे मला तुम्ही समजावून सांगा. अष्टावक्र म्हणाले, हे प्रिय, तुला जर मुक्तीची इच्छा असेल तर विषयांना विष समजून त्यांचा त्याग कर आणि क्षमा, आर्जव, दया, संतोष व सत्य यांना अमृत समजून त्यांचे सेवन कर. तू स्वतः पृथ्वी नाहीस, पाणी नाहीस, अग्नी नाहीस, वायू नाहीस किंवा आकाशही नाहीस. मुक्ती मिळवण्याकरता या सर्वांचा साक्षी जो चैतन्यरूप आत्मा तो तू आहेस असे जाण. हे व्यापक, धर्म अधर्म, सुख दुःख हे सर्व मनाचे आहेत. तुला आत्मरूपाला ते लागू नाहीत. तू करता नाहीस आणि भोगताही नाहीस. तू सदा सर्व काळ मुक्त आहेस. हे राजन, तूच एक सर्वांचा द्रष्टा आहेस व सदैव सर्वार्थाने मुक्त आहेस. पण स्वतः स्वयंप्रकाश व सर्वांचा साक्षी असताना स्वतःला सोडून इतरांना तू द्रष्टा मानतोस, हेच बंधन आहे. मी करता आहे अशा अहंकाररूपी कृष्ण सर्पाने दंश केलेला तू मी करता नाही अशा विश्वासरूपी अमृताचे सेवन करून सुखी हो. मी एक विशुद्ध बोध आहे या निश्चयरूपी अग्नीने अज्ञानरूपी वनाला जाळून शोकरहित व सुखी हो. दोरीवर जसा सापाचा आभास होतो तसा ज्यावर ह्या संसाराचा आभास होतो तो बोध तू आहेस हे जाण व सुखाने विहार कर. मुक्तीचा निर्धार ठेवणारा मुक्तच होतो व बद्ध ज्ञानस्वरूप अद्वैत व व्यापक आत्मा आहे असा ध्यास घे. तीव्र भावना राहू दे. हे पुत्रा, फार काळापासून मी देह आहे या देहाच्या अभ्यास पाशाने तू बांधलेला आहेस. मी पण बोधरूप आहे. या ज्ञानाच्या तलवारीने तो धारणापाश तू तोडून टाक व सुखी हो. तू असंग, क्रियाशून्य, स्वयंप्रकाश आणि निर्दोष आहेस. पण समाधीचे प्रयत्न करण्याची क्रिया हेच बंधन आहे. तू फक्त मुक्त असल्याची घोषणा कर, क्रिया नको. हे सारे विश्व तूच व्यापले आहेस.
तू तुझ्यातच सामावले आहे. तू यथार्थ शुद्ध चैतन्य स्वरूप आहेस. म्हणून संकोचून क्षुद्र मनाचा चित्ताचा होऊ नकोस. तू अपेक्षा रहित आहेस, निर्विकार आहेस, स्वनिर्भर, स्वतः परिपूर्ण चितघन रूप सच्चिदानंद आहेस. शांतीचे आणि मुक्तीचे स्थान आहेस. अगाध बुद्धी आहेस, क्षोभरहित आहेस. म्हणून ज्याप्रमाणे सर्वव्यापी आकाशघाटाच्या आत व बाहेर असते, त्याप्रमाणेच नित्य आणि निरंतर ब्रह्म सर्व भूतमात्राला व्यापून आहे. अशा प्रकारे पहिल्या अध्यायामधील या 20 श्लोकांचा हा भावार्थ आहे. अष्टावक्र गीता अध्याय 2 मध्ये जनक पुन्हा अष्टावक्रांना विचारत आहे, आश्चर्य, आपण काय सांगत आहात? मी निर्दोष आहे, शांत आहे, बोध आहे, प्रकृतीच्या पलीकडचा आहे. आश्चर्य आहे, मी इतके दिवस कसा काय मोहाने फसलेलो होतो. जसा या देहाला एकटा मी प्रकाशित करतो, तसा साऱ्या संसारालाही मी प्रकाशित करत आहे. म्हणूनच तर हे एक जगत माझे आहे किंवा माझे काहीच नाही. आश्चर्य आहे, शरीरासुद्धा साऱ्या जगाचा त्याग करून कुठल्या तरी कौशल्याने अर्थात अष्टावक्राच्या केवळ उपदेशानेच मी परमात्मा पाहत आहे. आश्चर्य आहे, जशा पाण्यावर लाटा लहरी उठतात, बुडबुडे व फेस उठतो, पण ते पाण्यापेक्षा वेगळे नाही, त्यावरच उडता व त्यातच नाहीसे होतात, त्याप्रमाणे आत्म्याहूनही भिन्न इथे काही नाही. सर्व आत्म्याबद्दलच्या अज्ञानाने संसार भासतो, पण त्याचे ज्ञान झाले तर तो भासत नाही. जशी दोरी अज्ञानामुळे माहीत नसल्याने सापासारखी भासते, पण ती दोरी आहे असे ज्ञान होताच तशी वाटते किंवा भासत नाही. प्रकाश माझे स्वरूप आहे, मी त्याहून वेगळा नाही. जेव्हा विश्वसंसार प्रकाशित होतो, तेव्हा तो प्रकाशानेच मी प्रकाशित होतो. आश्चर्य आहे, कल्पित संसार अज्ञानामुळे मला असा भासतो, जशी शिपल्यात चांदी, दोरीवर साप व सूर्यकिरणांवर मृगजळ भासते. माझ्यापासून निर्माण झालेला हा संसार माझ्यात तसाच लय पावेल, जसा मातीत घडा, पाण्यात लाट व सोन्यात दागिना विलीन होतो. हे सर्व आश्चर्य आहे. मी आश्चर्यमय आहे. मला नमस्कार असो. ब्रह्मापासून ते तृणापर्यंतच्या साऱ्या जगाचा नाश झाला तरी मला नाश नाही. मी आश्चर्य आहे. मला नमस्कार आहे. एका अर्थी माझे काहीच कारण नाही, कारण मीच आहे. मीच शिल्लक उरलो नाही, मग माझे काय असणार? तेव्हा एक अर्थाने माझे काहीच नाही आणि एका अर्थाने सर्व काही माझे आहे. कारण जेव्हा मी शिल्लक राहत नाही, तेव्हा परमात्माच फक्त उरतो आणि याचे तर सर्व काही आहे, जे वाणी आणि मनाचा विषय आहे. ज्ञान, ज्ञेया आणि ज्ञाता हे तीनही यथार्थ सत्य नाहीत. ज्याच्यावर हे तीन भासतात तो मी निरंजन शुद्ध आहे. अहो, दुःखाचे मूळ द्वैत आहे व त्यावर काही औषध नाही, कारण आजार हा खोटा आहे. ही सर्व दृश्य खोटी आहे आणि मी एक अशुद्ध अद्वैत शुद्ध चैतन्य रस आहे. मी शुद्ध बोध आहे. माझ्या अज्ञानामुळे उपाधीची कल्पना मी केली आहे असे नित्य मनन करून मी निर्विकल्प स्थितीत आहे. हे शरीर, स्वर्ग, नरक, बंध, मोक्ष आणि भय या गोष्टी केवळ कल्पनाच आहेत. त्यांच्याशी मला काय करायचे आहे? मी तर शुद्ध चैतन्य आहे. आश्चर्य आहे की मला द्वैत दुजाभाव दिसतच नाही. एवढा जनसमूह पाहून देखील मला द्वैत न दिसता तो एकजीव अरण्यासारखा झाला आहे. मग मी कसला मोह धरायचा? कसला मोह मी करायचा? मी शरीर नाही, मला शरीर नाही, मी जीव नाही, नक्कीच मी चैतन्य आहे. जगण्याची इच्छा हाच माझा बंध होता. आश्चर्य आहे की हवेचे झोत जसे पाण्यावर तरंग उठवतात, तसे अनंत समुद्र रूप अशा माझ्या शांत आत्म्यावर चित्ताच्या हवेने हजार हजार लहरी उठतात. त्या लहरी माझ्या नाहीत, त्या लाटा चित्ताच्या हवेमुळे उठतात. अनंत समुद्र रूप माझ्या चित्तरूपी हवा शांत झाल्यावर जीवरूपी वणिकाच्या व्यापार करणाऱ्याच्या अभाग्याने जगरूपी नौका या नष्ट होतात. अशा प्रकारे अष्टावक्र गीतेच्या अध्याय 2 मध्ये अष्टावक्रांनी जे उत्तर दिलेले आहे त्याच्यावर राजा जनकाने आश्चर्य व्यक्त केलेलं आहे. अष्टावक्र गीता अध्याय 3 मध्ये अष्टावक्र पुन्हा राजा जनकाला विचारले की आत्म्याला तत्वतः एक आणि अविनाशी जाणूनही तुझ्यासारख्या आत्मज्ञानी आणि धैर्यवंताला अजूनही धन कमवण्यात रुची आहे का?
आश्चर्य आहे की शिंपल्याच्या अज्ञानाने चांदी आहे असा भ्रम निर्माण होतो, तसाच आत्म्याच्या अज्ञानामुळे विषयभ्रम झाल्याने लोभ निर्माण होतोय का? ज्या आत्मरूपी सागरावर हा संसार तरंगाप्रमाणे स्फुरित होत असतो, तो आत्मा मी आहे हे जाणूनही तू दीनवाना का पळत आहेस? अत्यंत सुंदर आणि शुद्ध चैतन्यरूप आत्म्याबद्दल एवढे जाणूनही कोण असा इंद्रियांच्या विषयात अत्यंत आसक्त होऊन मलिनतेला प्राप्त होतो ते ध्यानात घे. सर्व भूतात आत्मा आहे आणि सर्व भूते आत्म्यात आहेत असे ज्ञान असूनही मनीला माया ममता निर्माण होते, हे आश्चर्यकारक आहे ना. परम अद्वैतात आश्रय घेतलेला आणि मोक्षाकरता उद्युक्त झालेला पुरुषही कामातूर होऊन कामकिडेच्या विचाराने व्याकुळ होत असतो, हे मोठे आश्चर्य आहे. काम हा ज्ञानाचा शत्रू आहे हे माहीत असूनही एखादा अतिदुर्बल आणि मरण जवळ आलेला पुरुषही काम भोगाची इच्छा व्यक्त करतो, हे मोठे आश्चर्य आहे. जनका, जो इहलोकातील आणि परलोकातील भोगांबद्दल विरक्त आहे आणि जो नित्य व अनित्याचा विवेक ठेवतो व जो मोक्षाची इच्छा करणारा आहे, तोही मोक्षाचे मरणाचे भय बाळगतो, हे एक आश्चर्यच आहे. ज्ञानाला उपलब्ध झालेला धीर पुरुष भोग भोगताना किंवा दुःख सहन करतानाही नित्य केवळ आत्म्याला पाहत असल्याने प्रसन्नही होत नाही व रागावतही नाही. जो आपल्या कार्यमग्न शरीराला ते दुसऱ्याचे शरीर आहे अशा तटस्थ भावनेने पाहतो, तो महाआशय असलेला पुरुष स्तुती अथवा निंदा यामुळे क्षोभाला कसा प्राप्त होईल? जो या विश्वाला माया मात्र पाहतो आणि ज्याच्या मनात कसलेही कुतूहल शिल्लक नाही, शंका नाही, तो धीर पुरुष मरण आल्यावर भयभीत का होतो? जो महात्मा मनात मोक्षाच्याही इच्छा करीत नाही व जो आत्मज्ञानाने तृप्त आहे, त्याची तुलना कोणाबरोबर करता येईल? जो खराखुरा धैर्यवान व शांत झाला आणि ज्याने हे जाणले की दिसणारा हा संसार वस्तुतः नाहीच, त्याच्या मनात मग हे घ्यावे व ते टाकावे अशी वासनाच निर्माण होत नाही. ज्याने अंतःकरणातील कामक्रोधादी विषयांचा त्याग केला, ज्याने साक्षी होऊन पाहिले की हे राग लोभ माझे नाहीत, मी फक्त प्रकाश आहे आणि भेदबुद्धीरहित व आशारहित जो झालं आहे, त्या पुरुषाला दैवयोगाने आलेल्या भोगांचा व सुखाचे सुख व दुःखाचे दुःख वाटत नाही. अशा प्रकारे अष्टावक्रांनी राजा जनकांनी जे आश्चर्य व्यक्त केले, अष्टावक्रांनी त्याला उत्तर दिले. यावर पुन्हा आता अध्याय 4 मध्ये राजा जनक म्हणाले, ज्यांच्या आत मी अहंकार शिल्लक उरला नाही, सहज वाटायला आलेले सुखदुःखाचे भोग भोगणाऱ्या आत्मज्ञानी धीर पुरुषांची बरोबरी संसाराचे ओझे डोक्यावर घेणाऱ्या मूढ पुरुषांना कधीही करता येणार नाही. ज्या पदाच्या प्राप्तीच्या इच्छेने सर्व देवताच काय पण इंद्रही दिनवाना होतो, त्या पदावर, त्या परमोच्च पदावर पोहोचूनही, त्या सिंहासनावर बसूनही योगी हर्ष करीत नाही. तेथेही तो साक्षी बनून राहतो. जसा आकाशाशी संबंध आहे असे भासवणाऱ्या धुराशी आकाशाचा काहीच संबंध नसतो, तसाच पाप पुण्याचा त्या पदावर आरूढ झालेल्या पुरुषाच्या अंतःकरणाशी संबंध नसतो. ज्या महात्म्याने या सर्व जगाला स्वतःच्या आत्म्याप्रमाणेच जाणले, त्या वर्तमान क्षणाच्या साक्षी बनलेल्या महात्म्याला जसे स्फुरेल तसे वागण्यापासून कोण रोखू शकेल? ब्रह्मापासून मुंगीपर्यंतच्या 4 प्रकारच्या जीवांच्या समूहापैकी ज्ञानालाच इच्छा व अनिच्छा थांबण्याचे निश्चित सामर्थ्य आहे. तो दोन्हीपासून मुक्त आहे. कधी कुणी विरळाच आत्म्याला अद्वय आणि जगदीश श्वर रूपात जाणत असतो, एकरूप होतो, मग त्याची मर्जी राहत नाही. मग तो तेच करतो जे प्रभू करून घेतो आणि मग विश्वासी एकरूप झालेल्या अशा अद्वैत पुरुषाला कशाचे भय वाटणार? कारण भय वाटायला त्याला पर कोणीच नाही. अष्टावक्र गीता अध्याय 5. अध्याय 5 मध्ये पुन्हा राजा जनकांनी जे प्रश्न उपस्थित केले त्यावर अष्टावक्र म्हणाले, तुझा कोणाशीही संबंध नाही, त्यामुळे तू शुद्ध आहेस. तू कशाचा त्याग करू इच्छितोस? अशा रीतीने देह अभिमान नाहीसा करून तू मोक्षाला प्राप्त हो.
अशीच भावना कर की माझ्यापासून संसार निर्माण झाला आहे. जसा समुद्राच्या पाण्यात बुडबुडा उत्पन्न होतो आणि स्वतःला व जगाला, स्वतःला व समष्टीला एक समजून, एक जाणून तू मोक्षाला प्राप्त हो. दृश्यमान जगत प्रत्यक्ष दिसत असले तरी दोरीवर सापाचा आभास व्हावा तसे आभासरूप आहे. तुला शुद्धाला, मलरहिताला ते नाही असे जाणून तू लयाला, निर्वाणाला प्राप्त हो. सुख, दुःख, आशा, निराशा, जीवन, मृत्यू जो समान मानतो असा पूर्ण होऊन तू लयाला, मोक्षाला प्राप्त हो. अष्टावक्र गीता अध्याय 6. जनक म्हणाला, मी आकाशाप्रमाणे आहे, संसार घड्याप्रमाणे प्रकृतीजन्य आहे. बनतो, पुष्ट होतो आकाशावर याचा काही परिणाम होत नाही, कारण साक्षी तर आकाशासारखा अलिप्त आहे. त्यामुळे याचा न त्याग करायचा व न स्वीकार करायचा, न लय करायचा असे मी जाणतो. मी समुद्रासारखा आहे, हा संसार तरंगासारखा आहे, म्हणून त्याचा त्याग किंवा स्वीकार करायचा नाही असे मी जाणतो. मी शिंपल्यासारखा आहे, विश्वाची कल्पना शिंपल्यावरच्या चांदीसारखी आहे असे ज्ञान आहे, म्हणून त्याचा न त्याग करायचा, न स्वीकार करायचा. मी सर्व भूतात आहे, मी सर्व भूते माझ्यात आहे, त्यामुळे कशाचा न त्याग आहे, न ग्रहण आहे, न लय आहे. मी अंतहीन महासमुद्र आहे, ज्यात विश्वरूपी नाव आपल्या वाचूनच वायूने डोलत आहे. मला त्याबद्दल असहिष्णुता नाही. माझ्या अंतहीन महासमुद्रात जगरूपी लाट स्वभावतः उठो व नाहीशी हो, त्यामुळे मी वाढतही नाही किंवा घटतही नाही. माझ्या अंतहीन महासागरावर संसार हा कल्पना मात्र आहे. मी अत्यंत शांत आहे, निराकार आहे आणि आता हे माझे आश्रयस्थान आहे. आत्मा विषयात नाही आणि विषय त्या निरंजन आत्म्यात नाही. अशा प्रकारे मी अनासक्त, स्पृहामुक्त आहे व त्यामुळेच त्यांचे आश्रयस्थान आहे. अहो, मी चैतन्य मात्र आहे. संसार इंद्रजालाप्रमाणे आहे, त्यामुळे न काही मिळण्याजोगे आहे, न काही टाकण्याजोगे आहे. अशा प्रकारे ह्या 7व्या अध्यायामध्ये देखील हेच राजा जनक सांगत आहे. आता 8व्या अध्यायामध्ये अष्टावक्र म्हणतात, जेव्हा मन काही इच्छिते, काही विचार करते, काही स्वीकारते, काही टाकते, दुःखी होते किंवा सुखी होते, तेव्हा बंधनं निर्माण होतात. जेव्हा मन कशाची इच्छा करीत नाही, चिंता करीत नाही, सोडित नाही किंवा हवे हवे असे करीत नाही, सुखी किंवा दुःखी होत नाही, तेव्हाच मुक्ती असते. जेव्हा मन कुठल्याही दृष्टीने विषयात गुंतते तेव्हा बंध निर्माण होतो आणि जेव्हा मन सर्व विषयांपासून अनासक्त होते तेव्हा मोक्ष असतो. जेव्हा मी नसेल तेव्हा मोक्ष, जेव्हा मी असेल तेव्हा बंध. अशा मतीला जो उपलब्ध झाला, यात जो स्थिरावला, त्याला मग ही इच्छा, हा स्वीकार, हा त्याग असे काहीही होत नाही. अध्याय 9 मध्ये अष्टावक्र कंटिन्यू करत असतात, राजा जनकांना सांगत असतात, केलेली आणि न केलेली कर्मे व सुखदुःख द्वंद्व कुणाची कधी शांत झालेली आहेत, हे समजून घेऊन या संसारात उदासीन, निवृत्त होऊन अव्रती म्हणजे अनाग्रही व त्यागपरायण हो. हे प्रिय, लोकव्यवहार, उत्पत्ती आणि विनाश पाहून कुणा भाग्यशालाचीच जगण्याची कामना, भोगण्याची वासना व ज्ञानाची इच्छा शांत झाली आहे. हे सारे अनित्य, 3 तापांनी दूषित, सारहीन, निंदित व त्याज्य आहे. असा बोध अवलोकनाने होऊन निश्चय होताच तो शांतीला प्राप्त होतो. असा कोणचा काळ आहे, कोणचे वय अवस्था आहे की जेव्हा मनुष्याला द्वंद्व नसते, सुखदुःख नव्हते, म्हणून ज्याची उपेक्षा कर. यथाप्राप्त जे मिळाले त्यात परिस्थितीत संतोष मानणारा मनुष्य सिद्धीला प्राप्त होतो. महर्षींची, साधूंची, योग्यांची अनेक भिन्न भिन्न मते आहेत. हे पाहून बुद्धिमान मनुष्य त्यांच्या मतांची उपेक्षा करतो, त्यांच्या मतांच्या गुंत्यात अडकत नाही व शांती मिळवतो. जो उपेक्षा, समता आणि युक्तीद्वारा चैतन्याच्या सत्य स्वरूपाला जाणतो, तो काय गुरु नाही, म्हणजे तोच स्वतःचा स्वतः गुरु आहे आणि गुरु आत आहे. बाहेरचा गुरु केवळ प्रतिकरूप आहे. भूतमात्रांचे विकार यथार्थ रूपाने पहा, म्हणजे इंद्रियांचे जे विकार आहे ते यथार्थ रूपाने पहा. शरीर आदिपासून तू अलग हो, आत्मस्वरूपात स्थित होशील आणि साक्षीभूत आत्मा तुला प्राप्ती होईल.
वासना हाच संसार आहे, म्हणून वासना गेली की संसार गेला असा जो जाणतो तो सर्वांपासून मुक्त झाला. मग आता जे आहे जसे आहे त्या सर्वांचा तू स्वीकार कर. अष्टावक्र गीता अध्याय 10. अष्टावक्र कंटिन्यू पुढं राजा जनकाला सांगत असतात, वैरीरूपी काम व अनर्थाने भरलेल्या अर्थांचा त्याग कर आणि त्या दोघांच्या कारणरूप धर्माचाही त्याग करून तू सर्वांची उपेक्षा कर. मित्र, शेत, धन, घर, स्त्री, भाऊबंद इत्यादी सर्व संपत्तीला तू स्वप्नाप्रमाणे किंवा इंद्रजालाप्रमाणे समज, कारण ते सर्व 3-5 दिवसांचेच असतात. जेथे जेथे वासना निर्माण होईल तेथे तेथे संसार आहे असे समज. परिपक्व वैराग्याचा आधार घेऊन तृष्णा वासनाहीन हो. तृष्णा हाच बंध आहे व तिचा नाश हा मोक्ष आहे. संसारात असंग होण्यानेच निरंतर आत्म्याची प्राप्ती व तुष्टी होते. तू एक शुद्ध चैतन्य आहेस. संसार जड व असत आहे, अविद्याही असत आहे. एवढे जाणल्यावर आणखी जाणून घ्यायची काय जरुरी आहे. तुझे राज्य, पुत्र, पौत्र, शरीर आणि सुख जन्मोजन्मी नष्ट होत आली आहेस, जरी तू त्यांच्यावर आसक्त बनत होतास. अर्थ, कर्म, पुण्यकर्म तू खूप करून चुकला आहेस, तरीसुद्धा या संसाररूपी जगताला मनाने शांती मिळालेली नाही. या संसाररूपी जगतातच तुला शांती मिळालेली अजूनही नाही. आता तरी शांत बस, फक्त साक्षी हो. किती जन्म तू शरीराने, मनाने व वाणीने श्रमपूर्ण व दुःखपूर्ण कर्मे केलीस, तरीसुद्धा उत्पातरूपी संसारात मनाला थोडासुद्धा विश्रांतीचा क्षण तुला मिळालेला नाही. आता तरी निदान तू साक्षी राहा, करता राहू नकोस. तर अशा प्रकारे मित्रांनो, अष्टावक्र गीतेचे आपण आज 1 ते 10 अध्याय पाहिले. आता पुढचे 10 ते 20 अध्याय आपण अष्टावक्र गीतेच्या भाग 2 मध्ये बघूया. हा अष्टावक्र गीतेचा भाग 1 आपल्याला बघून आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या इतर मित्रांसमवेत शेअर करा. हे व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करून ऑडिओबुकच्या स्वरूपात काम करता करता सुद्धा ऐकू शकतात. आपण गीतेचे संपूर्ण अध्याय, अष्टावक्र गीता, भगवद्गीता संपूर्ण मराठी भाषेत जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. सुलभ मराठी भाषेत आपण गीतेचं ज्ञान हे पसरवण्याचा प्रयत्न करत आहोत. हरिओम.